250 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। गेल्या वर्षापासून राज्यात सरकारनं 1 रुपयात पीक विमा सुरू केला। बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवल्याचं धस म्हणाले, तर इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलल्याचंही धस म्हणतायत। 250 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधत केलाय। गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र सरकारनं 1 रुपयात पीक विमा सुरू केला। यानुसार शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक संरक्षणाची तरतूद आहे, तर उर्वरित पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरणार होतं। बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवल्याचं धस यांचं म्हणणं आहे। हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसं काय भरू शकतात? माझं जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आलं कसं काय जमल? राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे, कराड, दैफळे, फड, नेपटे, गुट्टे, दैफळे, गुट्टे, गुट्टे, कराड, गुट्टे, हरिभाऊ, मुसळे हे असे आडनाव आहेत का? मग तिथं कसं काय विमा भरला गेलाय? परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय। जमीन मालकांऐवजी दुसऱ्याच लोकांनी पीक विमा मिळवल्याचा आरोपही करण्यात येतोय। इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलल्याचं धस यांनी म्हटलंय। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 7,500 हेक्टरवर पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोपही धस यांनी केला। फक्त सोनपेठ तालुक्यातच 13,190 हेक्टर इतका बोगस पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा विविध तालुक्यांमध्ये परळीतल्याच काही लोकांच्या नावे विमा असल्याचा आरोप धस यांनी केला। कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्यांना सांगून डोकेबाज लोकांकडून बोगस विमा घेतला का असाही सवाल धस यांनी केला। नाव न घेता धस यांनी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचा हा आरोप केला। 2023 ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं। या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही, परंतु यातले डोकेबाज जे कोणी लोक असतील, जे CSC सेंटर असतील, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। आतापर्यंत मी वाळू माफिया, लँड माफिया, आणखी खडी माफिया, मुरुम माफिया, आतापर्यंत पीक विमा माफिया हा शब्द ऐकला नव्हता। तो सुद्धा पीक विमा माफिया समोर आलेला आहे। जे कोणी कृषी मंत्री होते ते त्यांचं नाव तुम्हीच शोधायचं आणि तुम्हीच त्यांचं नाव पट्टी लावायची। मला आठवत नाही, माझी मागचा ब्रेन जरा जास्त काम करीत नाही, कधी कधी कमी काम करतो, म्हणून तुम्हाला जे नाव आठवत असेल ते तुम्ही घ्या। वाळू माफिया, मुरुम माफिया, खडी माफिया, त्यानंतर राज्यात आता पीक विमा माफिया असल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत मी शोधलेल्या कागदपत्रांनुसार हा घोटाळा 200 ते 250 कोटींचा असल्याचं धस यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात मोदींना सांगणार असल्याचं धस यांनी म्हणत परळी पीक विम्याचा हा पॅटर्न गुजरात, वाराणसी मध्ये सुद्धा राबवा असाही खोचक टोला धस यांनी लगावला। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न, ये पैटर्न सब तरफ लागू करो, ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं। लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची, मोदी साहेबांची। ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू। म्हणजे ते कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी। कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। 8,000 कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे। म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल।